तर मित्रांनो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। आज तुम्हाला मी सांगणार आहे, जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांची तुम्ही अशी बाळूमामांसोबत आहे ते वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता आणि हे बनवणं सुद्धा एकदम सोपं आहे। फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की मी तुम्हाला हे संपूर्ण प्रॉम्प्ट्स आहेत ते एकदम फ्रीमध्ये ते देणार आहे। हे प्रॉम्प्ट्स कसे यूज करायचे, कोणत्या ॲपवर यूज करायचे, सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन आहे ते लगेच येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलची होम स्क्रीन जावा आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणू। जसं की मी गॅलरी ओपन करून घेतली, ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फोटोज आहेत ते बनवू शकता आणि दिसायला सुद्धा एकदम खतरनाक फोटो आहेत आणि युनिक आहेत। आता सध्या ट्रेंडिंगला आहेत प्रत्येक सोशल मीडियाच्या ॲपवर। जसं की आता बघू शकता इकडे गेला तर अशा प्रकारचे भेटतील, अशा प्रकारचे भेटतील। त्यानंतर अशा प्रकारचे बघू शकता बाळूमामाचं माग तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर इमेज दिसणार, त्यामुळे तुमच्या लहान मुलाचा कोणताही फोटो असेल तो अशा प्रकारे दिसणार आहे। त्यानंतर हा बघू शकता अशा प्रकारे मेंढर राखत असताना अशा प्रकारे दिसणार आहे। त्यानंतर हा बघू शकता प्रॉपर फोटो आता सध्या इंस्टाग्राम ट्रेंडिंगला आहे, हा सुद्धा मी एकदम फ्रीमध्ये ते देणार आहे। फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे। आता सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो याच्यासाठी जे लागणार आहे ते प्रॉम्प्ट तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तो अजिबात स्किप करू नका, कारण की तुम्हाला प्रॉम्प्ट ही कुठे भेटतील ते लास्टला मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ आहे तो नक्की पहा लास्टपर्यंत। ओके, सगळ्यात पहिले तर काय करायचं, हे जी की प्रॉम्प्ट्स आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो ऑलराऊंडर्स आहेत, म्हणजे की जेमिनीवर पण चालतात आणि चॅट जीपीटीवर सुद्धा ते वर्क होत आहेत। जसं की सगळ्यात पहिले तर आता बघू शकता जी की गुगल जेमिनी ॲपवर आपण बनवणार आहे। सगळ्यात पहिले तर जेमिनी ॲप जर मी इथून ओपन करून घेतो, ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर इंटरनेट असेल ते इथून ऑन करून घ्या। ऑन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस येणार आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता क्रिएट इमेजवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर फक्त प्लस बटनवर क्लिक करा आणि गॅलरीमधून तुमच्या घरातील लहान मुलांचा कोणताही फोटो असेल, जसं की एक्झाम्पलसाठी माझ्याकडे एखादा इमेज असेल तर तुम्ही ॲड करून घेतो। तशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर फोटो ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्यवस्थित ज्यात फेस असेल तो व्यवस्थित दिसलाय तो ॲड करायचा आहे। जसं की आता रँडमली मी हा ॲड करून घेतो। ओके, ॲड केल्यानंतर खाली फक्त हा प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करा आणि लास्टला फक्त इमेज जी की असेल अशा प्रकारे जनरेट आणि लास्टला तुम्हाला ज्या काही गोष्टी ॲड करायच्या असतील ते करू शकता। म्हणजे की बेसिक गोष्टी असेल, जर तुम्हाला एखाद्या वेळेस बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता बॅकग्राऊंड चेंज किंवा कशा प्रकारे बॅकग्राऊंड पाहिजे त्या गोष्टी ते तुम्ही ॲड करू शकता आणि त्यानंतर फक्त सेंड करा। सेंड केल्यानंतर जी काही प्रोसेसिंग होणार आहे, ह्या फोटोला काय काय जी की आहे ते जास्त वेळ प्रोसेसिंग घेतं, त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जी की असेल इंटरनेट जिथे असेल तिथे जाऊन जर तुम्ही फोटो हा जनरेट केला तर लगेच फोटो आहे तो जनरेट होणार आहे। आता बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो आहे तो रेडी होत आहे, म्हणजे की क्रिएट युअर इमेज, म्हणजे आपला इमेज आहे तो आता रेडी होत आहे। तर आता बघूया कशा प्रकारे आपला इमेज आहे तो रेडी होत आहे। एकदम छोटा व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत नक्की पहा आणि अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते भेटणार आहेत। आता बघू शकता अजून पण आपला इमेज आहे तो क्रिएट होत आहे, तर प्रॉपर पद्धतीतून आहे तो तुमचा इमेज आहे तो रेडी होणार आहे। जशा प्रकारे मी सांगितले तशा प्रकारे तुमचे इमेज आहेत ते जनरेट होणार आहेत। तर आता बघूया जे की प्रोसेसिंग अजून पण स्टार्ट आहे। तर आता बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। ओके, तर अशा प्रकारे प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला सांगतो काय करायचं। सगळ्यात पहिले तर दुसरा प्रॉम्प्ट माझ्याकडे असेल, ओके, तर तो प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करायचा। जसं की आता बघू शकता हाच प्रॉम्प्ट आहे, तोच प्रॉम्प्ट तुम्हाला अशा प्रकारे ते कॉपी करून घ्यायचा आहे। ओके, अशा प्रकारे मी प्रॉम्प्ट कॉपी करून घेतो किंवा इथे स्टार्टिंगचा जो प्रॉम्प्ट असेल हा प्रॉम्प्ट आहे तुम्ही इथून कॉपी करून घेतो। ओके, हा प्रॉम्प्ट कॉपी केला। अशा प्रकारे जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला फेरशी एडिट बटनवर क्लिक करून फक्त सेंड करायचा आहे। आता मी सेंड करत नाही तर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे तो इमेज रेडी होणार आहे आणि ह्याचं सोल्युशन सुद्धा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर अशा प्रकारे आपण जो प्रॉम्प्ट आहे तो कॉपी करून सेंड केला। जर आत्ताच्या जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते सांगतो। आता लक्ष द्यावा, कारण की हा महत्त्वाचा पॉईंट आहे। बरेचसे जण हा प्रॉब्लेम येत होता। फक्त काय करायचं, याच्यावर प्रेस करा आणि पेन्सिल बटनवर क्लिक करा आणि लास्टला फक्त इमेज जनरेट आणखीन एकदा तुम्ही लिहा, म्हणजे ऑलरेडी तुम्ही लिहिला असणार। त्यानंतर आणखीन तुम्हाला लिहायचा इमेज जनरेट, काही गोष्टी चेंज करायच्या असतील तर त्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत आणि सेंड करा। सेंड केल्यानंतर तुमचा इमेज आहे तो प्रॉपर पद्धतीतून रेडी होणार आहे। जरी इथे जर प्रॉम्प्ट तो जे वर्क झाला नाही तर त्याला डायरेक्ट जी काय असेल तो तुम्हाला घेऊन जायचा चॅट जीपीटीवर आणि चॅट जीपीटीवर जर वर्क झाला नाही तर तो तुम्हाला गुगल जेमिनीवर घेऊन यायचा। अशा प्रकारे तुम्हाला ते प्रॉम्प्ट्स आहेत ते कळणार आहेत आणि अशा प्रकारे ते यूज करायचे आहेत। ओके, जो प्रॉम्प्ट तुम्हाला सांगतो जी की गुगल जेमिनीवर वर्क होत नाही तो चॅट जीपीटीवर वर्क होतो आणि जो चॅट जीपीटीवर वर्क होत नाही तो गुगल जेमिनीमध्ये 100% वर्क होतो। त्यामुळे तुम्हाला सांगतो तो प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला कॉपी करून डायरेक्ट नाही चॅट जीपीटीवर जाऊन तो पेस्ट करायचा आहे। आता बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो आहे तो रेडी झाला आहे। त्याला इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड सुद्धा ते करू शकता, शेअर बटनवर क्लिक करून शेअर सुद्धा ते करू शकता। आता थोडासा ब्लर दिसत असेल तर आता बघूया कशा प्रकारे ते गॅलरीत गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे तो आपला फोटो आहे तो दिसणार आहे। ओके, जसं की आता बघू शकता हा फोटो आपण जनरेट केला, तर आता बघू फोटो कशा प्रकारे दिसत, एकदम जबरदस्त फोटो आहे तो अशा प्रकारे तो रेडी होत आहे। यात बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते तुम्ही चेंज करू शकता, फक्त प्रॉम्प्ट मध्ये ते तुम्हाला चेंज करायचा
आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता हे प्रॉम्प्ट तुम्हाला भेटतील कुठं, याच्यासाठी फक्त काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि इझिली ती प्रॉम्प्ट आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.